नवीन खेळपट्टी, नवीन स्पर्धा, नवीन संधी आणि खरं तर मोंडे ब्रदर्स हा संघ पहिल्यांदाच वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन या तिसऱ्या पर्वामध्ये विलॉंग करत असताना आज या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि माळादेवी कोसळून देखील आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा गाजवून आज यावर्षी हा सीझन गाजवण्यासाठी सज्ज आहे. आज आमचे अध्यक्ष, संस्थापक आणि संपूर्ण आमची आयोजक कमिटी, त्याचबरोबर असोसिएशन कमिटी या स्पर्धेला सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित आपण पाहतोय. सरपंच चषक 2024 या स्पर्धेला प्रारंभ होतोय. आज मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री गवेश्वर स्पोर्ट जौंजाळवाडी आयोजित सरपंच चषक 2024 सकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. आज आपण पाहतोय सरपंच चषक ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं जौंजाळवाडी गावाचा कायापालट करण्याचा निर्धार ज्यांनी मांडला आणि आज त्यांच्याच नावानं या ठिकाणी सरपंच चषक 2024 आज संपूर्ण या स्पर्धेला जर पाहिलं तर भगवी थीम आपण पाहतोय. व्यासपीठ पाहिलं आणि संपूर्ण मैदानाची रूपरेषा पाहिली तर भगवी थीम आणि भगवा रंग, भगवा हा जर भगव्या रंगाबद्दल जर बोलायचं झालं तर भय रहित, गर्भ रहित आणि वासना रहित असा भगवा रंग आणि या भगव्या रंगाची थीम आज या संपूर्ण स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. सरपंच चषक 2024 आज या स्पर्धेचा पहिला दिवस. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केले जाते. सकाळच्या सत्रामध्ये जे दोन संघ या स्पर्धेमधील पहिला सामना या ठिकाणी खेळणार आहेत ते मात्र या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष राहुल डीजे, त्याचबरोबर संपूर्ण ही कमिटी आज उपस्थित आहे या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी. आणि संपूर्ण मान्यवर आज खऱ्या अर्थानं टीम गवेश्वर स्पोर्ट जौंजाळवाडी या संघानं खूप मेहनत घेतली आणि आज त्यांच्याच अथक प्रयत्नामधून साकारलेली ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा अर्थातच सरपंच चषक 2024. थोड्याच वेळात या ठिकाणी गवेश्वर स्पोर्ट जौंजाळवाडी आयोजित सरपंच चषक 2024 या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना एका बाजूला मोंडे ब्रदर्स आणि आई माळादेवी स्पोर्ट कुसरुंड या दोन बलाढ्य संघामध्ये आजच्या दिवसातील पहिली लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आज अनिकेत शेडगे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. संपूर्ण दुर्गेश शिंदे आणि त्यांचा मित्र परिवार आज या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहे. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनच्या अभिमान वाढवणारी एक दैदिप्यमान क्रीडा स्पर्धा आज आपल्या भेटीला आले. सकाळचं सत्र 40+ दिवा कोळीवाडा या क्रीडांगणावरती या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. एक भव्य दिव्य आयोजन, एक चांगली देखणी स्पर्धा आपल्या भेटीला आले. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केलं जाते. ज्या खेळपट्टीनं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रत्येक गावागावातील खेळाडू जोडलाय आणि आज प्रत्येक गाव ज्या खेळाने एकत्रित ठेवलंय ती क्रिकेटची खेळपट्टी आणि या खेळपट्टीचं केले जाते पूजन. गणपती बाप्पाला वंदन करून या ठिकाणी या स्पर्धेला प्रारंभ होतोय.
तर टॉस या ठिकाणी केलं जातंय. आजच्या दिवसातील पहिला सामना एका बाजूला टीम मोंडे ब्रदर्स आणि आई मादाई देवी स्पोर्ट कुसरुंड या दोन बलाढ्य संघामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस. सरपंच चषक 2024 आज या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील गुरुनाथ पाटील सर, त्याचबरोबर महेशजी मिसाळ सर. ज्या पंचांनी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर क्रिकेटला शिस्त लावण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला हे दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. हिंदवी स्वराज्याच्या आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केले जाते मान्यवरांच्या शुभ हस्ते. सरपंच चषक 2024 हिंदवी स्वराज्याचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, सामर्थ्यवंत कीर्तिवंत नीतिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातोय. आज जामजावाडी ग्रामस्थांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केले जाते.